The same guy who was once elected 17 times filled Madison Square Garden. इंदोरच्या साध्या घरातील मुलगा झाकीर खान. वडील संगीताचे शिक्षक. घरात कलेचे वातावरण, पण आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. शालेय जीवनात झाकीर फारसा हुशार नव्हता. त्याच्या कॉलेजच्या काळात त्याला बऱ्याचशा लोकांनी तू आयुष्यात काहीच करू शकत नाही असा टोमणा मारला. झाकीर संगीत शिकू लागला. तिथेही त्याच्या वाटेला अपयशच आले. पुढे चालून अनेक नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले, तरीही अपयश त्याची पाठ काय सोडत नव्हती. झाकीर नोकरीच्या शोधात मुंबईला आला, पण तिथे त्याच्या वाटेला फारसे यश आले नाही. हा अपयशांनी घेरलेला प्रवास कुणालाही हार मानायला भाग पाडणाराच होता. झाकीरचा एक वेगळा गुण होता. त्याने कधीही हार मानली नाही. त्याने त्याची ताकद ओळखली. त्याने स्वतःच्या कष्टांना, अपयशांना विनोदाच्या स्वरूपात मांडायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे त्याने स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. लोक येत होती, लोक आली तर ती हसत नव्हती. पण झाकीरने कधीही हार मानली नाही. तो स्टेजवर येत राहिला, स्वतःमध्ये सुधार करीत राहिला. पण पुढे चालून 2012 मध्ये झाकीरला एक मोठी संधी मिळाली. त्याने इंडियाज बेस्ट कॉमेडियन हा शो जिंकला व सर्व चाहत्यांच्या मनावर राज्य केले. पुढे झाकीरचा सक्त लौंडा हा शब्द लोकांच्या मनाला भिडला. त्याची शैली, त्याचं साधं राहणं, वास्तवातलं निरीक्षण लोकांना आपलंसं वाटू लागलं. आणि इथूनच झाकीरची सक्सेस जर्नी सुरू झाली. कोणी एकेकाळी अपयशाचा पाडा गिरवणारा हा मुलगा न्यूयॉर्क मधल्या मेडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये हजारोंच्या चेहऱ्यावरती हास्य फुलून गेला. झाकीरच्या प्रवासातून आपण एक गोष्ट शिकू शकतो. मोठी स्वप्न बघा, मेहनत करा, कष्ट करा. एक दिवस यश हे तुमचंच असेल.